प्रज्ञा, मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे पोलिसांना सापडत नाहीयेत। त्यांचे मोबाईल फोन देखील बंद आहेत आणि त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक आपण पाहतो आहोत बाणेर भागातील या ओमदीप बंगल्याच्या बाहेर पोहोचलेलं आहे। या ठिकाणी वारंवार पोलिसांकडून विनंती होती आहे खेडकर कुटुंबियांना की त्यांनी समोर यावं आणि त्यांची जी माहिती आहे ती पोलिसांकडे द्यावी, मात्र पोलिसांना या ठिकाणी आवश्यक ती माहिती दिली जात नाहीये आणि ते कुठे आहेत हे देखील समजत नाहीये। त्यांचे मोबाईल फोन देखील बंद लागतायत आणि त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक हे गेले 2 दिवस सातत्याने त्यांना भेटण्याचा किंवा त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे। एबीपी माझानी ही बाब समोर आणलेली होती की मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या पिस्तुलाचा धाक दाखवून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला। पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र या तपासाला खेडकर कुटुंबीय सहकार्य करत नाहीत आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक आहे। आपण या पथकाचे जे प्रमुख आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे शिळीमकर सर त्यांच्याशी बोलूयात। सर, कसा कसा तुम्ही तपास करत आहात? आम्ही त्यांना शोधतोय, मोबाईलही बंद आहेत त्यांचे आणि इथं आम्ही दररोज घरी आहेत का ते शोध घेतोय आणि मिळून आल्यानंतर आम्ही ज्या नवीन कायद्याची भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे, BNS कायदा आहे, त्याप्रमाणे मिळून आल्यानंतर कायदेशीर कारवाई करू। तर तुम्हाला नक्की काय माहिती त्यांच्याकडून घ्यायची आहे, काय तपास करायचा? आम्हाला जो गुन्हा घडलेला आहे त्या अनुषंगानं त्यांच्याकडनं सखोल गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करायचा आहे आणि त्या भेटल्यानंतर त्यांना प्रश्नोत्तराच्या स्वरूपात विचारू। सर, एकूण 7 जणांवरती गुन्हा नोंद आहे, तर 7 जणांचे मोबाईल बंद आहेत किंवा संपर्क होत नाहीये? नाही, सगळ्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे नाही आहेत। काही जणांची नावं सुद्धा आम्हाला निष्पन्न करायची आहेत, त्यामुळे ते तपासात ते भेटल्यानंतरच आम्ही त्यात डिटेल सांगू शकू। पण सर, दिलीप खेडकर हे काही माध्यमांशी बोलताना काल दिसले होते, पण त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, काय नक्की म्हणजे कशामुळे, कुठे गेलेत ते? आपण कुठे, म्हणजे त्यांचं गाव आहे पाथर्डी किंवा आणखी अशा ठिकाणी काही शोध घेतो त्यांचा? आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, सध्या एवढंच सांगतो की शोध घेतो। तर आपण पाहिलं प्रज्ञा, पोलिसांचं हे पथक मागील 2 दिवसांपासून या खेडकर कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र संपर्क होत नाहीये। मोबाईल बंद आहेत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचे आणि दुसरीकडे त्यांच्या घरी देखील ते आढळून येत नाहीयेत। 4 दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांनी जे पुणे शहर पोलिसांचं पथक आलेलं होतं त्या पथकाला आतमध्ये प्रवेश देण्यास नकार दिलेला होता, दरवाजा उघडलेला नव्हता आणि त्यामुळं पोलिसांना बाहेर नोटीस चिकटवावी लागलेली होती। काल देखील तोच प्रकार घडलेला होता आणि आज देखील आपण पाहतो पोलीस आवाज देत आहेत, मात्र गेटचा दरवाजा उघडला जात नाहीये। प्रज्ञा, बरोबर आहे मंदार, जसं तुम्ही सांगताय की गेल्या 2 दिवसांपासून पोलिसांची शोधाशोध सुरू आहे, पण मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। आता पोलीस पुढे नेमकं काय करणार हेही पाहावं लागेल। मंदार, तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद।